अथ श्री साई सच्चरित अध्याय 22। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। जय सद्गुरो आनंद घना ज्ञान स्वरूपा परम पावना, जय जयाजी भवभय निकंदना कलिमल दहना परिपूर्णा। तू आनंद सागर तुतवरी उठती नाना वृत्ती लहरी, त्याही तूच तूच आवरी कृपा करी निज भक्ता। अल्पांधारीचा जो साप तोच प्रकाशी धोर आपाप, अल्पांधार प्रकाश स्वरूप दोहींचा बाप तू एक। सर्पाकार वृत्तीचा जनिता तिजलात दोराचा आकार देता, तूच भीती ते उत्पन्न करता अंती निवारिता ही तूच। आधी जेव्हा पूर्णांधार नाही सर्प नाही दोर, वृत्ती उठाया नाही थार तोही निराकार तू होसी। पुढे निराकाराचा आकार तोही अल्पप्रकाशाचा अवसर, तेणे आभासू लागला विकार आभासा कारण ही तूच। ऐसा दृश्यादृश्य भाव हा तव वृत्त्यानंद प्रभाव, भावाभाव रहित स्वभाव न लगे ठाव कवणाही। श्रुती मौनावल्या ऐशिया स्तव अशेष मुखाही करिताही स्तव, शेषही नेणे स्वरूप वास्तव ते मी कवण जाणावया। बाबा तव स्वरूप दर्शन वाचून काही रुचे ना मना, वाटे आणावे तेच ध्याना ठेवावे लोचना समोर। केवळ शुद्ध ज्ञानमूर्ती भावया आत्यंतिक सौख्यपूर्ती, नाही तुझिया पाया परती आणिक गती आम्हा ते। कायती तव नित्याची बैठक दर्शना येती भक्त अनेक, ठेवून या पायी मस्तक प्रेमे निजसुख लुटीत। तोही तुझा पाय कैसा शाखा चंद्र न्याय जैसा, पादांगुष्ठ कवळी तैसा दर्शन जिज्ञासा पूरवी। कृष्ण पक्षाची पंचदशी अमावास्या अंधारी निशी, उलटता चंद्रदर्शनाची असोसी होते सकळांसी साहजिक। सरता वद्य पक्षाची निशा चंद्रदर्शनी उपदे आशा, जो तो अवलोकी पश्चिम दिशा दृष्टी आकाशा लावणी। ती निज भक्तांची असोसी पुरविती निज पायांपासी, वाम जानूवरी दक्षिण पायासी ठेवून बैसती जे समयी। वाम कर तर्जनी मध्यमांगुळी शाखा बेचके अंगुष्ठ जो कवळी, त्या दक्षिण पादांगुष्ठाजवळी नखचंद्र झळाळी बीजेता। दर्शनाची जिज्ञासा थोर एरवी नभी दिसेना कोर, ज्ञाता मग या बेचक्या समोर आणून नजर लावी म्हणे। पहा आता या बेचक्यामधून समोर होईल चंद्रदर्शन, कोर जरी ती होती लहान जाहली तेथून दृग्गोचर। धन्य अंगुष्ठ महिमान वेणी माधव स्वय होऊन, गंगा यमुना प्रकटवून दासगणू ते तुष्टविले। प्रयाग तीर्थी करावे स्नान म्हणून मागता आज्ञापन, हा मदंगुष्ठ प्रयाग जाण तरी अवगाहन तेथेच। ऐसे बाबा म्हणता डोई दासगणूने ठेविता पायी, गंगा यमुना उभयतोई प्रकटल्या पाही ते ठाई। ऐसिया त्या प्रसंगावर दासगणूचे पदते सुंदर, अगाध शक्ती अघटित लीलापर श्रवण तत्पर जरी श्रोते। साई सच्चरित चतुर्थाध्यायी दासगणू निजवाणी ते गाई, पुनश्च श्रोता वाचिता ते ठाई पुन्हा ही नवाई प्रकटेल। म्हणवूनी शाखा चंद्र न्याय अंगुष्ठी तर्जनी मध्यमा उभय, ठेवूनी दावी साई माय सोपा उपाय निज भक्ता। म्हणे होऊनी निरभिमान सर्वाभूती खालवा मान, करा एक अंगुष्ठ ध्यान सोपे साधन भक्तीचे। आता पूर्वील कथानुसंधान जाहले भक्तानुग्रह कथन, पुढील अपूर्व चरित्र श्रवण अवधान पूर्ण परिसिजे। शिर्डी जाहले पुण्यक्षेत्र बाबांचे निते अतिपवित्र, यात्रा बाहे अहोरात्र येती सत्पात्र पुण्यार्थी। दाही दिशांची दयांची साक्ष पटून राहिली प्रत्यक्ष वा परोक्ष, साई वेशे हा कल्पवृक्ष अवतरला प्रत्यक्ष शिर्डीत। अकिंचन वा संपत्तिमान देखे समस्ता समसमान, दावून काही अतर्क्य विंदान भक्त कल्याण साधितो। कायती निस्तीम प्रेमळता नैसर्गिक ज्ञान संपन्नता, ऐसीच आत्यंतिक सर्वात्म भावता धन्य अनुभविता भाग्याचा। कधी दृढ मौन धारण हेच दयांचे ब्रह्मव्याख्यान, कधी चैतन्य आनंद घन भक्तगण परिवेष्टित। कधी गूढार्थ ध्वनित बोलणे, कधी थट्टेने विनोद करणे, कधी संदिग्धता सोडून देणे गातावणे चालावे। कधी भावार्थ कधी विवेक, कधी उघडे निश्चयात्मक, असे अनेकी अनेक उपदेश देख करीत ते। ऐसे हे साई समर्थाचरित मनोबुद्धी वाचातीत, अकळ करणी अकल्पित अनिर्ज्ञात अवचित। धणीन पुरे मुख अवलोकिता, धणीन पुरे संभाषण करिता, धणीन पुरे वार्ता परिसता आनंद चित्ता न समाये। मोजू येतील पर्जन्यधारा, बांधू येईल मोठे वारा,
परी या साईंच्या चमत्कारा कवण मापारा मोजील. असो आता पुढील कथा साईंची भक्त संरक्षणी चिंता तैशीच दुर्धर प्रसंग निवारकता स्वस्त चित्ता परिसावी. कैसे भक्तांचे गंडांतर जाणून देती वेळी धीर टाळून करीत निजपदी स्थिर कल्याण तत्पर सर्वदा. ये अर्थीची आख्यायिका रिझवील तुम्हा श्रवणोत्सुका वाढवील साई समागम सुखा श्रद्धा भाविका उपजवील. अतोत ही नदीन बापुडी वाढेल साई कथेची आवडी जपता साई नाम हरघडी लावील परथडी साई त्या. काका साहेब मिरीकर निवास शहर अहमदनगर प्रसन्नपणे दया सरकार पाववी सरदार पदवीचे. चिरंजीव ही कर्तव्य तत्पर कोपरगाव ते मामलेदार असता चिखळी ते दौऱ्यावर आले शिर्डीवर दर्शना. मशिदीत जाऊन बैसता बाबांचे चरणी मस्तक ठेविता क्षेम कुशल पुसता सवरता कथा वार्ता चालल्या. होती तेथे बरीच मंडळी माधवराव ही होते जवळी कथामृताची ते नवाळी अवधानशिळी सेविले. कैसी भावी संकट सूचना सोपाय तन्निवारण योजना करून कैसे रक्षित भक्तजन अघटित घटना बाबांची. बाबा मिरीकरांत ते ठाई पुसती प्रश्न पहा नवलाई अहो ती आपुली द्वारकामाई आहे का ठावी तुम्हा ते. बाळासाहेबांस हा काही मुळीच उलगडा झाला नाही तव बाबा वदती आता पाही द्वारकामाई ती हीच आपुली द्वारकामाता. मशिदीचे या अंकी बैसता लेकुरा देई ती निर्भयता चिंतेची वार्ता नुरेची. मोठी कृपाळू ही मशिदमाई भोळ्या भाविकांची ही आई कोणी कसाही पडो अपाई करील ही ठाईच रक्षण. एकदा हिते जो अंकी बैसला बेडा तयाचा पार पडला सावलीत हिते जो पहुडला तो आरूढला सुखासनी. हीच द्वारका द्वारावती बाबा मग तयास देती विभूती अभयहस्त शिरी ठेविती दावया निघती मिरीकर. आणिक वाटले बाबांचे जीवा मिरीकरा ते प्रश्न पुसावा ठावा का तुझ लांब बावा आणिक नवलावा तयाचा. मग मूठ वळून डावा हात कोपरापाशी उजवे हातात धरून फिरवीत मुखे वदत ऐसा भयंकर असतो तो. परी तो काय करीतो आपुले आपण द्वारकामाईची पिल्ले कोणान उमगे तिचे केले कौतुक उगले पहावे. द्वारकामाई असता तारिती लांब बावा काय मारिती तारीच्या पुढे मारित्याची गती ती काय किती समजावी. याच प्रसंगी हा खुलासा बाबांनी का करावा ऐसा मिरीकरांशी संबंध कैसा लागली जिज्ञासा सकळिका. बाबांस पुसाया नाही धीर तैसेच चरणी ठेवूनी शिर चिखळीत जावया झाला उशीर म्हणून मिरीकर उतरले. होते माधवराव बरोबरी दोघे जो पोहोचले मंडपद्वारी. माधवरावांच बाबा माघारी येई क्षणभरी म्हणाले म्हणती श्यामा तूही तयारी करी जाई त्याचे बरोबरी मारू नये चिथळीची फेरी मौज भारी होईल. तात्काळ श्यामा खाली उतरला मिरीकरां सन्निध आला म्हणे आपले टांग्यात मजला येणे चिथळीला आहे की घरी जाऊन करीतो तयारी हा आलोच जाणा सत्वरी. बाबा म्हणती तुम्हा बरोबरी चिथळीवरी जावे म्या. तयास वदती मिरीकर चिथळीपर्यंत इतके दूर तुम्ही येऊन काय करणार व्यर्थ हा दोजार तुम्हाला. माधवराव मागे परतले जे झाले ते बाबांस कथिले. बाबा म्हणती बरे झाले काय की हरवले आपुले. मंत्र तीर्थ द्विज देव दैवज्ञ वैद्यकी गुरुराव यांच्या ठाई जैसा भाव तैसाच उद्भव फलाचा. आपण चिंतावे नित्यहित उपदेशाचा अर्थ विहित असेल जैसे जयाचे कर्मात तैसेच निश्चित घडेल. इतक्यात मिरीकर शंकले पाहिजेत बाबांचे शब्द मानिले. माधवरावास हळूच खुणविले चला म्हणाले चिथळीला. मग ते म्हणते थांबा येतो पुन्हा बाबांची अनुज्ञा घेतो. हो म्हणता ते क्षणीच परततो आता ते येतो माघारा. निघालो होतो तुम्ही परतविले. बाबा म्हणाले बरे झाले काय आपुले त्यात हरवले स्वस्थ बसविले मदलागी. आता पुनश्च विचार घेतो हो म्हणतात सत्वर येतो म्हणतील जैसे तैसे करीतो दास मी तो आज्ञेचा. मग ते जाती बाबांप्रती म्हणती मिरीकर बोलाविती चिथळीस मजला सवेने ती आज्ञा मागती आपुली. मग ते हसून म्हणती साई बरे तो नेतो तर तू जाई ना वहिते मशीद माई ब्रिदास काही घालविल. आई ती आई बहु मायाळू लेकरा लागी अति कनवाळू परी लेकरेच निघता टवाळू कैसा सांभाळू करीती. मग वंदोनी साई पाया निघाले माधवराव जाया. मिरीकर होते तया ठाया टांग्यात बैसाया पातले. उभयता ते चिथळीस गेले तपासांती हुजूरवाले येणार परी नाही आले. मग ते बैसले निवांत मारुतीचे देवालयी उतरण्याची होती सोयी. उभयताही मग ते ठाई प्रयाण लवलाही केले की. एक प्रहर झाली निशी टाकून सतरंजी बिछाना उशी बत्तीची या उजेडापाशी वार्ता पुसीत बैसले. वृत्तपत्र होते तेथ उघडून मिरीकर वाचू लागले.
शरणागत नवल विशेषी लोधले चित्त तो नवल विचित्र वर्तले सर्प एक त्या काळ वेळे कैसा कोठून आला नकळे बैसला करून या वेटोळे चुकवून डोळे सकळांचे मिरीकरांचे कंबरेवर होता उपरण्याचा पदर तया मृदुल आसनावर शांत निर्घोर बैसला प्रवेश करता ओजे ओजे सुरसुर सुरसुर कागद वाजे परी न कोणा तया आवाजे घेणे साजे सर्पशंका इतुका भयंकर जरी प्रसंग मिरीकर खबरपत्रात दंग परी पट्टेवाल्याचे अंतरंग कल्पना तरंगी वाहविले येतो कोठून तो आवाज असावा कशाचा काय काज म्हणून उचलिता बत्ती दूध लंबू महाराज देखिले देखतात तो घाबरला साप रे साप हळूच ओरडला मिरीकरांचा धीरची सुटला कंप सुटला सकळांगा शामरावही चकित झाले म्हणती बाबा हे काय केले नसते विघ्न कोठून धाडिले आता निरसिले पाहिले मग पाहून ते अवस्था जयाचे जे जे लागले हाता ते घेऊन धावले तत्वता वाजून देता पदाते तो सर्प कंबरे खालता देखिला हळूहळू सरकता सर्प कैचा ती मूत अनर्थता उतरता हे वाटली पाहता पाहता ते ग्रहण सुटले बडगे आधीत होते उचलले धडाधड ते सर्पावर पडले दाहले तुकडे तयाचे येणेपरी अरिष्ट टळले पाहुनी मिरीकर अति गहिवरले साई समर्थाची आवरले प्रेम तरतरले अतितर दुःखाचे शहारे मावळले प्रेम डोळा वाहू लागले एवढे हे अरिष्ट टळले कैसे कळले बाबांना कैसे हे गंडांतर चुकले बाबांनी वेळी कैसे सुचविले नको म्हणता टांग्यात बैसविले श्यामास दिधले साह्यार्थ कितीतरी दयापोटी काय ती त्यांची अंतर्दृष्टी जाणून पुढील वेळ ओखटी वार्ता गोमटी कथियली दर्शनाचे महात्म्य दाविले मशिदीचे महत्व ठसविले निज प्रेम निदर्शना आणिले सहजलिले करून एकदा एक मोठे ज्योतिषी नाना डेंगळे नाम दयांसी होते श्रीमंत बुट्टींपासी म्हणाले तयांसी ते परिसा आजीचा दिवस अशुभ फार आहे आपणा गंडांतर अंतरी असो द्यावा धीर असावे फार सावध डेंगळ्यांनी ऐसे कथिता बापू साहेब अस्वस्थ चित्ता राहून राहून करीती चिंता दिवस जाता जाईना पुढे मग नित्याचे वेळी मशिदीस निघाली मंडळी बापू साहेब नानादीस कळी जाऊन बैसली बाबांकडे तात्काळ बाबा बुट्टींस कुसती काय हे नाना काय वदती हे काय तुझं माराया बघती न लगे ती भीती आपणा कैता मारतोस पाहू मार कुशाल त्यांना देई उत्तर असो ऐसे झाल्यानंतर पहा चमत्कार पुढील सायंकाळी बहिर्दिशेस बापू साहेब शौचविधीस गेले असता शौच उपास आला ते समयात सर्प एक पाहून या ते विघ्न भयंकर बापू साहेब आले बाहेर लहानू तयांचा करी जो विचार दगडाने ठार करूया लहानू दगड उचलू जाई बापू साहेब करीती मनाई म्हणती जा काठी घेऊन येई बरी न घाई एकामी गडी तो गेला काठी करिता सर्प भिंतीवर चढू लागता झोक जाऊन पडला अवचिता गेला सर्पटा भोकातुनी तेथून मग तो गेला पळून उरले न मारावयाचे कारण जाहले बाबांच्या शब्दांचे स्मरण संकट निवारण उभयत्र असो हा साई समागम सोहळा भाग्ये पाहिला जयाने डोळा तयाती तो स्मरणा वेगळा कदा काळा करवेना ऐसाईशी प्रत्यंतरे जाऊन आकर्षिली भक्तांतरे वर्णू जाता कागद न पुरे वर्णन न तरे कदापि ऐसेच एक कथांतर रात्र पडता दोन प्रहर प्रत्यक्ष घडले चावडीवर बाबांचे समोर ते परिसा कोराळे तालुका कोपरगाव वतनवाडीचा मूळ गाव अमीर शक्कर जया नाव दयाचा भाव साईपदी जात खाटीक धंदा दलाल वांद्यात दयाचा बोलबाल दुखण्याने गांजला प्रबळ अति विकळ जाहला पडता संकट आठवे देव सोडिली धंद्याची उठा ठेव निर्गुण सारी देव घेव ठोकिली धाव शिर्डीस कुंती 5 पांडवांची आई अज्ञात आणि वनवासा पायी कष्टली जरी अनंत अपायी प्रार्थी अपायची देवाते म्हणे देवा परमेश्वरा सौख्य द्याची मागत्या इतरा मग द्या निरंतर दुःख परंपरा पाळी न विसरा तवनामी तेच की देवा माझे मागणे देणे तरी मज हेच देणे होईल मग तव नाम तेणे अखंड लेणे मम कंठा श्रोता वक्ता अहर्निशी हेच की मागू साईपाशी विसरण व्हावा तव नामाशी पायापाशी ठेविले असो अमीरे केले नमन विधियुक्त बाबांचे हस्तचुंबन व्याधीचेही सविस्तर निवेदन दुःख विमोचन प्रार्थिले जरला जो होता वातविकार उसिला तयाचा प्रतिकार बाबा मग देती प्रत्युत्तर भावे सुस्थिर चावडीत मशिदीतून नेमाने राती बाबा दया चावडी प्रती एक दिवसा आड जाती अमीरा वसती ते स्थानी अमीर गांजले संधिवाते कुठेही गावात सुखाने राहते कोराळ्यासही जाऊन पडते अधिक मानवते तयांना चावडी ती मलिकंबरी
जीर्ण झालेली खालीवरी जेथे सरड पाली विंचू विकारी स्वेच्छाचारी नांदावे त्यातची वसती रोगी कुष्टी पुत्री तेथेच खाती उष्टी अमीर झाला मोठा कष्टी चालतीन गोष्टी बाबांपुढे मागील भागात भरला कचरा ढोपर ढोपर छिद्रे 17 हाल खाईना तयाचे कुत्रा ती एक यात्राच जन्माची वरून पाऊस खालून ओल जागा उंच नीच सखोल वाऱ्या थंडीचा एक चिकल्लोळ मनासी घोळ अमीराचे सांधे धरले शरीराचे स्थळ ते वाऱ्या पावसाचे ओलतो तेथे ऐशा परीचे औषध बाबांचे वचन की तयास बाबांचे ठाम बोल वारा पाऊस वा असो ओल जागा उंच नीच वा सखोल तयाचे तोल करू नये जरी ते स्थान विकल्पास्पद साई समागम महाप्रसाद तयांचे वचन हे ती अगद मानुनी सुखद राहिला चावडी चढता तेथे समोर बिस्तरा लावून मध्यावर 9 महिने त्या चावडीवर अमीर शक्कर राहिला अंगी खेळला संधिवात अनुपान बाह्यतः सर्व विपरीत परी अंतरी विश्वास निश्चित तेने यथास्थित जाहले 9 महिने तेथेच वास नेमिला होता अमीरास मनाई होती दर्शनास मशिदीसही यावया परी ती चावडी ऐसे स्थान जिथले होते तयास नेमून की बाबांचे आपाप दर्शन बयासा वीण घडतसे तेही रोज सांज सकाळा शिवाय एकांतरा दोन्ही वेळा तेथे तया चावडीचा सोहळा मिळे डोळाभर पहावया रोज सकाळी भिक्षेस जाता चावडीवरूनच बाबांचा रस्ता सहज दर्शन जाता येता स्थान न सोडिता अमीरास तैसेच रोज अस्तमानी चावडी समोर बाबा येऊनी तर्जनी मस्तक डोलावुनी दिग्वंदनी सन्निष्ठ तेथून मग माघारा जात समाधीगृहा ते कोणापर्यंत तेथून माघारा मशिदीत भक्त समवेत ते जात चावडी एका दिसा आड नावाला एक पडदा आड दोघां माझी फळ्यांचे कवाड दोघांही आवड गोष्टींची तेथेच पूजा तेथेच आरती होऊन भक्तजन घरोघर जाती तेथून पुढे स्वस्थ चित्ती मग ते बोलती परस्पर बाह्यात्कारे बंदिवास आतून ताईंसी दृढ सहवास भाग्यावीण हा लाभ इतरांस भोगावयास दुर्मिळ तरीही अमीर कंटाळला एकेच स्थानी राहावयाला बंदिवासची तो तयागमला म्हणे गावाला जावे कोठे स्वातंत्र्याची हौस मन त्या काय आवडे परतंत्रपणा पुरे आता हा बंदीखाना उठली कल्पना अमीरा निघाला बाबांच्या अनुज्ञेवीण त्यागून आपुले नियमित स्थान गेला कोपरगावा लागून राहिला जाऊन धर्मशाळे तेथे पहा चमत्कार मराया टेकला एक फकीर तृषेने व्याकुळ होऊन फार पाजा घोटभर पाणी म्हणे अमीरात आली दया गेला पाणी पाजावया पाणी पिता क्षणी ते ठाया पडली काया निचेष्टित झाले तया ते देहावसान जवळपास नाही कोण त्यातही रात्रीचा समय पाहून गडबडले मन अमीराचे प्रातःकाळी भरेल ज्युरी त्या आकस्मिक मरणावरी होईल सुरू धराधरी तपास करील सरकार घडलेली वार्ता जरी खरी सकृत दर्शनी कोण निर्धारी निकाल साक्षी पुराव्यावरी ऐसी ही परी न्यायाची मीच याते पाणी पाजिता फकीर अवचित मुकला जीविता ऐसी सत्य वार्ता मी वदता लागेन हाता आयताच माझा संबंध येईल आधी धरीतील मजलाची या संबंधी पुढे ठरता मरणाची आधी मी निरपराधी ठरेन परी ते ठरेपर्यंतचा काल जाईल दुस्सह होतील हाल तैसात आल्या वाटेने पळ काढावा तात्काळ हे ठरले म्हणून अमीर रातोरात निघाला तेथून कोणी न देखत पुढे जाता मागे पाहत अस्वस्थ चित्त मार्गात चावडी कैसी येते हाती मनास तोवरना निश्चिंती ऐसा अमीर शंकित वृत्ती शिर्डी प्रती चालला म्हणे बाबा हे काय केले काय की हे पाप ओढवले माझेच कर्म मजला फळले ते मज कळले संपूर्ण सुखा लागी सोडिली चावडी म्हणून माझी तोडिली खोडी असो आता या दुःखातून काढी नेऊनी शिर्डीत घाली गा केली तयारी हातोहात अमीर निघाला रातोरात टाकून तेथे तैसेच प्रेत धर्मशाळेत त्या रात्री बाबा बाबा मुखे वदत क्षमा करा करुणा भाकीत पातला जेव्हा चावडी प्रत झाला स्वस्त चित्तात एवंच हा तरी एक धडा तेथून कानास लाविला खडा अमीर वर्तू लागला पुढा सोडून पुढा कुमार्ग असो विश्वासे गुण आला वातापासून मुक्त झाला पुढे कैसा प्रसंग पातला प्रकार घडला तो ऐका चावडीचा अवघे 3 खण आग्नेयी कोण बाबांचे ठिकाण चहू बाजूंनी फळ्यांचे वेष्टण करीती शयन तै बाबा अवघी रात्र बत्त्या तेवती सदैव उजेडात निजती फकीर फुगरे बाहेर बैसती बाह्य प्रदेशी अंधार अमीर जणू त्यातची एक आजूबाजूस इतर लोक तेही लवंडती तेथची देख ऐसे कैकते असती तेथेच बाबांचे पश्चात भागी तर सामान कोठीचे जागी भक्त अब्दुल परमविरागी सेवेत निजांगी तत्पर ऐसे असता मध्यरात्रीची बाबा आक्रंदत अब्दुल्लाची म्हणती माझी या बिछाण्याचे कुशी पहारे विवशी आदळली
हाके पाठी हाक देती अब्दुल पातला बत्ती हाती बाबा आक्रंदे तयास म्हणती आता होती ना ती येथे अब्दुल म्हणे सारे पाहिले येथे न काहीच दृष्टीस पडले बाबा म्हणती उघडून डोळे नीट सगळे देखे रे काही अब्दुल फिरून बाबा चटक्याने ताडीती जमीन बहिर्निद्रिस्त सकळ जन जागृत होऊन अवलोकिती जागा झाला अमीर शक्कर म्हणे हा आज काय कहर